ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। बाबांनो, 3-3, 4-4 वर्ष तुम्ही 4-4 टर्म तुम्ही खुर्च्या उभवल्यात, आमदार तुम्ही बनलात, खासदार तुम्ही बनलात, लोकप्रतिनिधी इथं तुम्ही देत नाही आहात, महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही इथं घेत नाही आहात। अरे ग्रामपंचायत आमची बरी होती पूर्वीची, अशी म्हणायची आज वेळ आली आहे। 20-20 लाख लिटर पाण्याची टाकी इथं बनते, पण पाणी कुठं मुरतं आहे आजपर्यंत कळत नाही आहे। रस्त्याची अवस्था 15 वर्षामध्ये त्या रस्त्याला साधं डांबर पडू शकत नाही। खड्डे बुजवले आज की दुसऱ्या दिवशी खड्डा जागेवरतीच, कचऱ्याचे ढीगच्या ढीग रस्त्यावरती, एक नाही अनेक समस्या आहेत। कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यायचं, परंतु या सगळ्या समस्यांमध्ये जी मूलभूत गरज आहे, जी जगण्यासाठी गरजेची आहे, त्या गोष्टीला आम्ही केंद्रबिंदू मानून जो आम्हाला पाणी देणार त्याला आम्ही आमदार करणार, ही भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो आहे। तुम्हाला माहिती आहे आता की राजकीय परिस्थिती सर्वत्र काय आहे। प्रत्येक उमेदवाराला आज असं वाटतंय की या सगळ्या धामधुमीमध्ये ज्याचं जनसंपर्क दांडगा आहे किंवा ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, त्या गोष्टीला लोक भुलतील, मत देतील आणि आपला आमदारकीचा रस्ता सहज मोकळा होईल। त्यामुळे निश्चित यावेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये, इथेच नाही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पैशाचा महापूर येणार आहे। मी लोकांना, माझ्याच भागातल्या नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या उमेदवारांकडून सर्व लोकांना ही कळकळीची विनंती करतो की बाबांनो, घरी येणाऱ्या लक्ष्मीला नाही म्हणू नका, प्रत्येकाकडनं घ्या, कारण तुमच्याकडनंच लुबाडलेले हे पैसे आहेत। पक्षाचं पदाधिकारी, एका पक्षाचे पदाधिकारी आहेत तुम्ही तरी सर, आपण सोसायटीतून भेट देत आहे, अनेक समस्या जाणून घेत आहे, नंतर काय काय समस्या आज या ठिकाणी प्रत्येक रेसिडेन्सी सोसायटीमध्ये तुम्हाला जाणवल्या। अनेक महिलांनी देखील आपले प्रश्न या ठिकाणी मांडले, नागरिकांनी आपल्या समस्या या ठिकाणी मांडल्या। काय नेमका तोडगा आपल्या माध्यमातून याच्यावर निघायची इच्छा आहे? नाही, आजपासून या संपूर्ण नरे परिसरामध्ये आम्ही एक जल अभियान मोहीम चालू केलेली आहे आणि या जल अभियान मोहिमेअंतर्गत जो कोणी उमेदवार, जो विधानसभेला आज इच्छुक आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, जो आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल त्यालाच आम्ही आमदारकी म्हणजेच विधानसभेला आम्ही मतदान करणार, असा दृढ निश्चय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातो आहे आणि नागरिकांना ह्या गोष्टी पटवून देतो आहे। कारण पटवण्यासारखं फार काही नाहीच आहे, कारण लाख रुपये, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये काही सोसायट्यांना दर महिन्याला मोजावे लागतात फक्त पाणी विकत घेण्यासाठी। आणि शोकांतिका ही आहे की घरातला कचरा टाकण्यासाठी सुद्धा पैसे मोजायचे आणि या उपर मालमत्ता कराची अडचण आहे। मालमत्ता कर वेळेत नाही भरला तर तिथून नोट। मी तेजश्री संकेत शेलार, मी राहायला प्रतीक रेसिडेन्सीमध्ये आहे नरेगावमध्ये। सो आमच्या प्रतीक रेसिडेन्सीमध्ये पाण्याचाच जास्त प्रॉब्लेम आहे की आम्हाला टँकर मागावे लागतात। हे टँकर मागू नये यासाठी मी सरांना विनंती करते की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रस्ता आहे तिथे 2 व्हीलर वगैरे जाताना ह्या ज्या ॲक्टिवा वगैरे असतात त्यांचे चाकं लहान असतात, त्यामुळे ते स्लिप होतात। सो ते पण रस्ता आम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला त्यांच्याकडून ती सेवा करून द्यावी अशी विनंती। आणि आता म्हणजे राहायला आल्यापासून मी ऐकलं की आपल्या एरियामध्ये 2दा असं झालं की मुलांबाबतीत की मुलांना उचलून घेऊन गेलेत वगैरे असं, पण ती लोकं सापडलीत। सो मुलांच्या संरक्षणासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना करावी अशी विनंती आहे आणि महिलांच्या संरक्षणासाठी सुद्धा हे करावं। बसे प्रत्येक रेसिडेन्सी नरेगाव, आमची पाण्याची मुख्य समस्या आहे आणि आमचा पूर्ण विश्वास भूपेंद्र भाऊंवरती आहे। भूपेंद्र भाऊ पुढे चालले की आम्ही त्यांच्या पाठीमागं नक्कीच त्यांना साथ देणार 100%। कोणत्या समस्या? आम्हाला पाणी समस्या आहे, कचरा आहे आणि आमचा टॅक्स जास्त वाढून येते, ही जास्ती समस्या आहे आमची। पाण्यासाठी खर्च किती होतो ते सांगा। आम्हाला प्रत्येक सोसायटीला कमीत कमी 25 टँकर लागतात, अशा 4 सोसायटी आहेत तिथं, तर त्या 100च्या वर जातं टार्गेट आमचं। आणि उन्हाळ्यात तर काय विचारायचीच सोय नाही, एवढे एक तर टँकर 700 रुपये किंमत घेते। आमदार खासदारांनी लक्ष घातलं नाही का सोसायटीकडे? नाही, आता त्यांच्याचं आज संपर्कच नाही झाला, अजून होतच नाही संपर्क। मल्हार पार्क सोसायटी नरेगाव येथील रहिवासी आहे। मी मागील 4 वर्षापासून इथं राहत आहे, पण पुणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष झाले जाऊन, पण आम्हाला काही सुविधा आजपर्यंत पुणे महानगरपालिकेकडनं काही भेटलेले नाही आहेत। पाण्याची समस्या असेल किंवा ड्रेनेजची समस्या असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल किंवा जे आता मालमत्ता कर लावला झाले ते खूप अन्यायपणे आमच्यावर लावलं गेलं आहे। कारण की पुणे महानगरपालिकेची जसं भूपेंद्र मोरे दादांनी सांगितलं आम्हाला
की इथं कुठलीही शासकीय इमारत नाही आहे, म्हणजे शासकीय दवाखाना नाही आहे, सरकारी शाळा नाही आहे किंवा कुठलीही हे नाही आहे. तर जे दादांनी जे आज अभियान चालू केलेलं आहे जल अभियान, त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आम्ही त्याच्यासोबत आहोत. तसंच त्यांनी जसं सांगितलं आहे की जो उमेदवार इथं येणार आहे त्यांनी आमचे काम करण्याची 100% खात्री दिल्यानंतर त्यांना मतदान करणार आहोत आम्ही. आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्याकडं. 1,20,000 रुपये आम्हाला महिन्याचं लागतं, इथं प्रत्येकला 1 लाख रुपये लागतात. तर ते आमचे प्रश्न सोडवण्यात हे आमची विनंती आहे. राहते. माननीय भूपेंद्र मोरे सर यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते आमचा पाण्याचा, रस्त्याचा आणि कचऱ्याचा प्रश्न सोडवतील आणि ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. तर तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा एवढीच त्यांना विनंती. भाऊंच्या बियाणाला काय झालं, काय म्हणाल? भाऊंचा बियाण चालू आहे, काय अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडनं की ते हे पूर्ण करतील. नम्रता किरण लाड, प्रतीक रेसिडेन्सीमधून बोलत आहे. साहेबांनी जो विषय म्हणजे आम्ही त्यांना समस्या मांडल्या की कचरा, मेन पाणी, टँकरनं खूप आम्हाला म्हणजे हे करतासुद्धा येत नाही आहे. पैशाचा प्रॉब्लेम, त्यात ते टँकरचं पाणी, त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे समस्यांना त्या महत्त्वाचं म्हणजे ते तोंड द्यावं लागतं. पिण्याचं पाणी मेन आणि त्यात खर्चाचं पाणी, हा विषय महत्त्वाचा आहे. साहेबांना आम्ही आता सांगितलं की तो प्रश्न समस्या म्हणजे आमच्या कचरा, पाणी, नंतर जे काही रोडचं रस्ताकरण आहे ते त्यांनी सोडवावं.